कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, भ्रमीभूत पिठले महाराज, तेजोनिधी परमपूज्य मोरेदादा, आपले सर्वांचे आधारस्थान, प्रेरणास्थान, गुरुपीठाचे पीठाधीश, स्वामीरूपी परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये हनुमानांचा फोटो घरामध्ये लावल्यास काय घडते, ते चांगले की वाईट, व लावायचंच असेल तर कोठे, कोणता आणि कसा लावावा याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्याआधी गुरुमाऊली या चॅनेलवर आपण नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ही नम्र विनंती. तर मित्रांनो, ज्या घरामध्ये बजरंगबलीचे चित्र किंवा फोटो असतो त्या घरातील मंगळ, शनी, पितृदोष यांचा प्रभाव कमी असतो आणि प्रत्येक प्रकारचं संकट टळते असे सांगितले जाते. पण बजरंगबलीचे घरात फोटो लावायचे काही नियम आहेत. बजरंगबलींचा फोटो घरात लावणे चांगले मानतात, पण ते कसं लावावा, कोणत्या दिशेला लावावा आणि कोणत्या प्रकारचा फोटो लावल्याने आपल्याला त्याचा लाभ होतो ते आपण पाहू. वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलीचा फोटो घरात लावल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची संकटे व अडथळे दूर होतात. तसेच बजरंगबलींचा फोटो लावल्याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती तुमच्या घरापासून दूर राहते असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलींचा फोटो लावायचे काही नियम सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलींचा फोटो नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावावा. बजरंगबलींचा दक्षिणाभिमुख फोटो अधिक शुभ मानला जातो, कारण बजरंगबलींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखवला होता. दक्षिणेकडे तोंड करून फोटो लावल्याने दक्षिण दिशेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती या फोटोकडे पाहून थांबते असे सांगितले जाते. त्यामुळे घरात अचानक येणारी संकटे टळतात, बजरंगबलींचे आशीर्वादही लागतात, मंगळ दोषही दूर होतो असे म्हणतात. पण जर तुम्ही बजरंगबलींचा फोटो उत्तरामुखी लावला असेल तर याचा काय परिणाम होतो, तर याला उत्तराभिमुख हनुमानजींचं रूप मानलं जातं. याची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. लक्ष्मी मातेचा आशीर्वादही आपल्याला मिळतो. तसेच पंचमुखी हनुमानांचा फोटो घरात लावायचे काय फायदे असतील, तर वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानांचे फोटो असतो त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात, धनात वृद्धी होते. ज्या घरात पाण्याचा स्रोत चुकीच्या दिशेने असेल तर या वास्तुदोषामुळे कुटुंबाला शत्रू, अडथळे, रोग निर्माण होतात. म्हणून हा दोष दूर करण्यासाठी त्या घरात असे पंचमुखी हनुमानांचे फोटो लावण्यास सांगतात. पण हनुमानांचा मुख मात्र त्या जल स्त्रोत्राकडे आहे असे लावा असे सांगितले जाते. पंचमुखी हनुमानांचे फोटो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यांच्या वरही लावू शकता. अशा ठिकाणी लावावा की तो सर्वांना दिसेल. त्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून असेल तर त्या चौकटीच्या वरील बाजूस पंचमुखी हनुमानांचा फोटो अवश्यच लावावा. यामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. तसेच हॉलमध्येही तुम्ही पंचमुखी हनुमानांचे फोटो लावू शकता. जर तुम्ही हनुमानजींचं पर्वत उचलणारे चित्र किंवा फोटो किंवा श्रीरामांच्या भजनामध्ये मग्न असलेले चित्र किंवा फोटो तुम्ही जर लावलं तर तुमच्यात ध्येय, शक्ती, आत्मविश्वासात वाढ होते आणि जबाबदारीची भावना विकसित होईल. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरणार नाही किंवा डगमगणारही नाही. प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. जर तुम्ही घरामध्ये उडणाऱ्या हनुमानजींचं फोटो लावल्यास तर तुमची प्रगती होते व तुम्हाला उत्साह वाटू लागतो. आणि जर तुम्ही घरामध्ये असं चित्र लावलं की हनुमान श्रीरामांच्या भजनामध्ये मग्न आहे तर तुमच्या भक्तीत विकास होतो व भक्ती आणि श्रद्धा तुमच्या जीवनाचा आधार आहे असं वाटू लागतं व एकाग्रता आणि भक्ती वाढते. तर मित्रांनो, भक्ती, शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम आपल्याला हनुमानजींच्या ठायी दिसतो. म्हणूनच शक्तींच्या उपासकांनी रोज व्यायामाला सुरुवात करताना 5 मिनिटं आधी ध्यान धारणा करून ओम अम अंगकाराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करताना मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजम वानरयुतो मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये. रामरक्षा आणि मारुती स्तोत्रातला हा श्लोक सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता. वाऱ्यापेक्षा वेगवान असणाऱ्या, ज्याने मनावर सुद्धा विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो, अशा पवनपुत्र रामदूत तुला आमचा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. त्यामुळे हनुमानांची
कृपा होते असे सांगतात। हनुमंत हे रुद्र अवतार मानले जातात। भगवान शंकरांच्या देहाचा दाह रामाने शांत झाला तेव्हापासून ते कायमस्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनीच त्रेतायुगात हनुमानांचा अवतार घेऊन श्रीरामांची सेवा पत्करली। तर मित्रांनो, कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा बजरंग बलीचीच साधना करावी। यामुळे भयमुक्त होण्यासाठी बजरंग बलींचंच नाव नक्की घ्या। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका। झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ।